या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे वळल्या अगोदर या ठिकाणी कुमारी रित्वी उमेश राऊत या महोत्सवाबद्दल या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वांना मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारी कडक जय भीम. मी रित्वी उमेश राऊत आज भीमोत्सव निमित्त मी माझे मत तुमच्या समोर सादर करत आहे. सर्वप्रथम सर्वांना भीमोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्सव नात्याचा, बहुजनांच्या विचारांचा. आज आपण इथे एकत्र आलो ते फक्त उत्सव साजरा करण्यासाठी नाही, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांना उजाळा देण्यासाठी आलो आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिले नाही, तर समानता, स्वाभिमान आणि शिक्षणाचा अमूल्य संदेश दिला आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्यांचा मंत्र आजही आपल्याला प्रेरणा देतो. भीमोत्सव म्हणजे कार्यक्रम नाही, तो स्वाभिमानाचा उत्सव आहे, तो समानतेचा संदेश आहे, तो परिवर्तनाची ज्योत आहे. आपण जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार केला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले संविधान म्हणजे समान हक्क, पण त्या हक्कासोबत जबाबदारी देखील येतात. समाजात बंधुता, क्षमता आणि न्याय टिकवणे ही आपली जबाबदारी आहेत. चला भीमोत्सव निमित्त आपण एक संकल्प करूया. शिक्षण घेऊ, स्वाभिमानाने जगू आणि समाजातील अन्याय विरुद्ध आवाज उठू. आमचं रक्त आणि आमची माती सांगतं, आमचं रक्त आणि आमची माती सांगतं, जर स्वाभिमानात धक्का लागला तर त्याला उभा फेडायचा. मग तो जंगलातला राजा का असेना, मग तो जंगलातला राजा का असेना, नाहीतर कोणाच्या बाबाचा इतिहास का असेना. इथंच मी थांबते. जय भीम, जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माझे बाबा प्रवीण भाऊ राऊत यांच्यामुळे आज मला इथं बोलण्याची संधी भेटली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमो बुद्धाय. दुनियेला जोडणाऱ्या या डिजिटल जगात आपण आपल्याच लोकांपासून दूर झालोय का? सादर करत आहोत ब्लू पॅन्थर ॲप, आपल्या समाजासाठी एक हक्काचं घर, जिथे तुम्ही तुमचे विचार मोकळेपणाने मांडू शकता, ओळखीचे चेहरे शोधू शकता आणि एकत्र येऊन प्रगती करू शकता. कारण जेव्हा आपण जोडले जातो तेव्हा आपण फक्त बोलत नाही, तर आपण यशस्वी होतो. ब्लू पॅन्थर, आपली माणसं, आपली प्रगती, आपलं हक्काचं ठिकाण. सादर करीत आहोत फीड्स. या विभागात आपल्याला जगभरातील आपल्या समाजाबद्दलच्या ताज्या बातम्या मिळतील. आपल्या समाजात होणारा अन्याय किंवा प्रगती याबद्दलची माहिती या विभागात जाणून घेता येईल. जॉब्स हा विभाग नवीन पिढीसाठी आहे. इथे आपल्याला रोजगार मिळते, ज्याने आपण आपले भविष्य घडवू शकतो. रोजगारामुळे स्थिरता येते, स्थिरतेमुळे ताकद मिळते आणि ताकदीमुळे समाज मजबूत होतो. जेव्हा एक कुटुंब प्रगती करतो तेव्हा संपूर्ण समाजाची प्रगती होते. पॅन्थर्स विभाग हा शक्तीशी तुमचा थेट संपर्क आहे. येथे तुम्ही उच्च पदावर असलेल्या लोकांकडून मदत व पाठिंबा मिळवू शकता. उशीर नाही, कटकट नाही. एकत्र मिळून अधिक मजबूत होण्याचे हे एक साधन आहे. कम्युनिटी सेक्शन, इथे तुम्हाला स्वतःचे पोस्ट तयार करून आपल्या समाजाची प्रगती किंवा होणारा अन्याय जगासमोर मांडू शकता. इथे तुम्हाला इतर पॅन्थर्सने शेअर केलेले पोस्ट्स पण दिसतात. एका क्लिकवर तुमची माहिती जगभरात पोहोचेल. मेसेजेस हा विभाग एकमेकांना जोडणारा एक ब्रिज आहे. येथे कोणाशीही सहज संवाद साधता येतो. लहान आवाजही उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. संवादामुळे एकता निर्माण होते आणि एकतेमुळे ताकद मिळते. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.